लाखो रुपये कमवणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये गुरु आणि शनी यांचा रोल कसा असतो या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया। कारण शनी हा ज्या पद्धतीने काम करतो किंवा ज्या पद्धतीने तुमच्या कर्माचं फळ देतो ते बघता श्रीमंत लोकांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा शनी कोणत्या तरी पोझिशनमध्ये असणारच आहे आणि सामान्य लोकांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा शनी असतो। मग अशा वेळेला शनी जर 3 दृष्टी बघतो किंवा एकाच वेळेला 3 राशींमध्ये असतो, एकाच वेळी त्याची 7.5 महादशा अशा वेगवेगळ्या पद्धतीने शनी चाल करत असताना म्हणजे आपण जर त्याला सारीपाट किंवा बुद्धिबळाच्या पटावरती जर आपण त्याला ठेवलं तर वजीर ज्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे चाल करू शकतो अशा प्रकारे शनी महाराजांची चाल असते। मग अशा वेळेला सामान्य लोकांना इतक्या अडचणी का आणि श्रीमंतांना अडचणी का नाही असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, शनी महाराज हे तुमच्या कर्माचं फळ देण्यासाठी आलेले असतात। त्यामुळे ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये शनीची महादशा किंवा शनीची अंतर्दशा 7.5 किंवा शनीची दृष्टी ही असताना सुद्धा जेव्हा चांगल्या गोष्टी घडतायत तर त्याच्या मागे एकच गोष्ट असते की त्यांचं पूर्वकर्म, पूर्व प्रारब्ध किंवा त्यांची असलेली पुण्याई ह्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तुमचं कर्म जर चांगलं असेल, तुम्ही जर चांगल्या गोष्टी करत असाल, कोणाला दुखावत नसाल किंवा पूर्वजन्मात सुद्धा तुम्ही बऱ्याच चांगल्या गोष्टी केलेल्या असतील तर या जन्मामध्ये सुद्धा शनीची 7.5 आल्यानंतर किंवा शनीची महादशा आल्यानंतर तुम्हाला तितकासा त्रास होत नाही। त्रास होतच नाही असं नाही, त्रास होतो पण त्याचे परिणाम किंवा त्याची सौम्यता जी आहे ती कमी असते किंवा काही वेळेला अधिक प्रमाणामध्ये असते। त्यामुळे श्रीमंत लोकांना शनी महाराजांचा त्रास नाही आणि गरीब लोकांना त्रास आहे असं काहीही नाहीये। गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह हे न्यायकारक ग्रह आहेत, त्यामुळे इथे ते कुठेही माझं तुझं वगैरे अशा गोष्टी करत नाहीत। त्यामुळे या बाबतीत तुम्ही ही मनातली शंका काढून टाका।